श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील. एका सापाने सांगितले की भले उपाशी राहा, पण या 3 गुण असलेल्या स्त्रीशी आपल्या मुलाचा विवाह कधी करू नका, नाहीतर तुम्हाला खूप मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल. मित्रांनो, त्या स्त्रिया कोण आहेत ज्या पत्नीच्या रूपात कधीही स्वीकारल्या जाऊ नयेत, अन्यथा तुमच्या आयुष्यावर मोठं संकट ओढवेल? या कथेमध्ये आपण सर्व काही स्पष्ट पाहू. मित्रांनो, कथा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि आपल्या जीवनात स्त्रियांमुळे येणाऱ्या संकटाबाबत आपल्याला सावध करते. त्या कोणत्या स्त्रिया आहेत ज्या आपल्या जीवनात भयंकर विपत्ती घेऊन येतात, किंवा असे म्हणू की आपण अशा स्त्रियांना स्वीकारतो जे आपल्या आयुष्याला उद्ध्वस्त करतात? हे तुम्ही तुमच्या कर्माचे फळ समजा किंवा ईश्वराचा न्याय. ईश्वराचा न्याय जबरदस्त असतो. ईश्वराची काठी जेव्हा पडते तेव्हा मोठमोठे सामर्थ्यवान लोक सुद्धा जमिनीवर पडतात. तर चला मित्रांनो, आजची कथा सुरू करूया. परंतु पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगतो की गरुड पुराण सांगते की ही कथा जर अर्धवट सोडली गेली तर ती पापाच्या श्रेणीत येते. म्हणून तुम्हाला विनंती आहे की कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. खूप काळापूर्वीची गोष्ट आहे. नागलोकाचा महान राजा वासुकी यांच्या मनात एके दिवशी जंगलात शिकार करण्याची इच्छा निर्माण झाली. त्यांनी आपले धनुष्य आणि बाण सज्ज केले आणि आपल्या वेगवान घोड्यावर स्वार होऊन जंगलाकडे प्रस्थान केले. त्याच दिवशी हस्तिनापूरचा पराक्रमी राजकुमार अर्जुन देखील शिकार करण्यासाठी त्याच जंगलात गेला होता. ईश्वराच्या लीलेने दोघांचे मार्ग एकाच दिशेने आले. जंगलात भटकत असताना अचानक एक सुंदर हरण त्यांच्या समोर आले आणि नागराज वासुकींनी तात्काळ आपल्या घोड्याला त्या हरणाच्या मागे पळवले. त्याच वेळी अर्जुनची देखील नजर त्या हरणावर पडली. अर्जुनाने देखील आपला घोडा वेगाने त्याच दिशेला पळवला. आता शिकार एकच होता, पण शिकारी 2 होते. दोघांनी संपूर्ण ताकद आणि चातुर्याने त्या हरणाचा पाठलाग केला. पाठलाग करताना ते दोघं एका अरुंद मार्गावर समोरासमोर आले. हे पाहणे म्हणजे ईश्वराचा चमत्कार आहे. आणि ते होते की ते हरण झुडपात लपले आणि दोघे पराक्रमी योद्धे नागराज वासुकी आणि पार्थ अर्जुन एकमेकांसमोर उभे राहिले. एका क्षणासाठी दोघे गंभीर झाले, पण लगेच त्यांना जाणवले की ना वासुकी आणि ना अर्जुन त्या हरणाला पकडू शकले. दोघे एकत्र हसले, जणू ईश्वराचा संकेत होता की तो शिकार त्यांचा नव्हता. नंतर दोघा राजांनी आपल्या घोड्यावरून उतरून विनम्रतेने एकमेकांचे अभिवादन केले. अर्जुन नम्रतेने म्हणाला, राजन, क्षमा करा, परंतु मी तुम्हाला यापूर्वी कधी पाहिले नाही. कृपया आपला परिचय द्या. आपण कोण आहात आणि कुठून आले आहात? नागराज वासुकी यांनी हात जोडून उत्तर दिले, हे राजन, मी नागलोकाचा राजा वासुकी आहे. आज ईश्वराच्या इच्छेने शिकार करण्याच्या उद्देशाने येथे आलो आहे. कृपया आपणही आपल्याविषयी काही सांगण्याचं कष्ट घ्या. त्यानंतर अर्जुन नम्रतेने उत्तर देत म्हणाला, महाराज, मीही आपल्यासारखंच शिकार करण्यासाठी या वनात आलो आहे. ईश्वराच्या कृपेने आज आपण या पवित्र स्थळी भेटलो आहोत. अशा प्रकारे दोघांमध्ये हळूहळू आत्मीय संवाद सुरू झाला. ते एका पिंपळाच्या झाडाखाली बसले आणि आपल्या मनातील गोष्टी एकमेकांशी शेअर करू लागले. ते एकमेकांचे सच्चे मित्र बनले. नागराज वासुकी म्हणाले, मित्रा, माझ्या मनात एक विचार आलाय. जर आपण मला परवानगी दिली तर मी तो विचार सांगू शकतो. अर्जुन हसत म्हणाला, महाराज, नक्कीच, आपण आपल्या मनातील गोष्ट सांगा. आपल्या विचारांचा मी नेहमी आदर करेन. नागराज म्हणाले, हे मित्रा, आज आपली भेट ही केवळ एक साधारण घटना नाही. ही भेट आपल्याला आयुष्यभराच्या मैत्रीत बांधू शकते. का नाही आपण या दिवसाला पावन रूप देऊन तो स्मरणीय बनवू? अर्जुन उत्सुकतेने म्हणाला, हे कसे शक्य होईल? मित्रा, नागराज गंभीरतेने म्हणाले, माझा एक प्रस्ताव आहे. जर माझ्या राणीस पुत्र प्राप्त झाला आणि तुमच्या राणीस कन्या प्राप्त झाली तर आपण या ईश्वर इच्छेने नातेसंबंधाला विवाह बंधनात बांधू. त्यामुळे आपले नाते केवळ मैत्रीचेच नाही तर कुटुंबाचेही होईल. आणि जर माझ्या राणीस कन्या आणि आपल्या राणीस पुत्र झाला तरीही आपण हाच संकल्प करू. अर्जुन आनंदाने म्हणाला, महाराज, हा विचार अतिशय उत्तम आहे. मी आनंदाने हा प्रस्ताव स्वीकारतो. हे बंधन आपले संबंध अधिक मजबूत करेल. यानंतर
दोघा राजांनी प्रेमाने एकमेकांना आलिंगन दिले आणि वचन दिले की आज घेतलेला हा पवित्र संकल्प कधीही विसरणार नाहीत. हे वचन ते आयुष्यभर पाळतील. त्यानंतर दोघेही आपापल्या घोड्यावर स्वार होऊन आपल्या नगराकडे प्रस्थान करू लागले. वेळ पुढे जात राहिला आणि ईश्वराच्या कृपेने दोन्ही राजांच्या राणींना मातृत्वाचा आनंद मिळाला. 9 महिन्यानंतर अर्जुनाच्या राणीने एका पुत्राला जन्म दिला. पुत्र जन्माच्या या शुभ प्रसंगी राजमहालात आनंदाची लहर पसरली. ढोल ताशे वाजू लागले. दरबारात मंगलाचार सुरू झाले. गरिबांना अन्न वस्त्र दान करण्यात आले आणि विद्वान पंडितांना बोलवून विधीपूर्वक नामकरण संस्कार संपन्न करण्यात आले. बालकांच्या जन्मोत्सवानिमित्त पंडितजींना राजमहालात बोलवण्यात आले. त्यांनी बालकांची जन्मकुंडली बारकाईने पाहिली आणि आनंदाने म्हणाले, महाराज, हे बालक अत्यंत शुभ नक्षत्रात जन्माला आले आहे. याला आयुष्यात अपरंपार यश आणि कीर्ती प्राप्त होईल. या दिव्य संयोगामुळे याचे नाव परीक्षित ठेवणे योग्य ठरेल. अशा प्रकारे अर्जुनाच्या मुलाचे नाव परीक्षित ठेवण्यात आले आणि महालात आनंद व उत्साहाचे वातावरण पसरले. एकीकडे पारच्या नगरात उत्सवाची धूम सुरू होती, तर दुसरीकडे नागलोकातही राजसंततीच्या प्रतीक्षेची उत्सुकता होती. नागराज वासुकी दरबारात आपल्या मंत्र्यांसोबत राजकार्यात व्यस्त होते. तेवढ्यात एक दासी घाईघाईने महालात आली आणि प्रणाम करून म्हणाली, महाराज की जय हो. राणीजींनी एक अत्यंत सुंदर कन्येला जन्म दिलाय. हा शुभ संदेश ऐकताच नागराज वासुकींच्या मुखावर उदासीचे भाव दिसू लागले. जणू चिंता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट झाली होती. हे पाहून मंत्रीगण चकित झाले आणि म्हणाले, महाराज, हा तर अत्यंत आनंदाचा क्षण आहे. आपण या शुभ बातमीवर चिंतित का आहात? कृपया आम्हाला सांगा, जेणेकरून आम्ही समाधान शोधू शकू. राजा वासुकींनी गहन विचारांनी आपल्या मनातील गोष्ट उघड केली आणि अर्जुनसोबत घेतलेलं वचन आणि संकल्पाची पूर्ण कथा सांगितली. ते म्हणाले, मी अर्जुनाशी असे वचन केले होते की जर माझ्या राणीने पुत्राला जन्म दिला आणि त्यांच्या राणीने कन्येला जन्म दिला तर आपण आपल्या पुत्राचे लग्न त्यांच्या कुलातील कन्येशी करून कुटुंबांना एका बंधनात जोडू. परंतु आता परिस्थिती उलट झाली आहे. माझ्या इथे कन्येचा जन्म झाला आहे आणि तिकडे राजपुत्राचा. नागराजांचे बोलणे ऐकून मंत्रीगण एकमताने म्हणाले, महाराज, यात चिंता करण्याचे काहीही कारण नाही. हे तर आमच्यासाठी अत्यंत भाग्याचे आहे की आपल्या राजकुमारीचा विवाह स्वतः पृथ्वीचा राजा धर्मराज युधिष्ठिर यांच्या कुलात होईल. हे विवाह आमच्या नागवंशासाठी गौरवाचे कारण ठरेल आणि आम्ही ते भव्यतेने संपन्न करू. तेवढ्यात नागराज खोल श्वास घेत म्हणाले, नाही, हाच तर माझा विचार आहे. जर आपल्या कन्येचे विवाह मानव वंशात झाले तर आपल्याला त्यांच्यासमोर झुकावे लागेल. कन्यादानाच्या वेळी आपल्याला त्यांच्या परंपरानुसार नम्र व्हावे लागेल. मी विचार केला होता की जर आमच्या इथे पुत्र झाला असता आणि त्यांच्या इथे कन्या झाली असती तर आपण आपल्या परंपरेनुसार त्या कन्येला सन्मानपूर्वक नागलोकात आणले असते. पण आता परिस्थिती आपल्यासाठी अनुकूल राहिलेली नाहीये. मित्रांनो, नागराज गहन चिंतनात बुडाले होते. त्यांच्या मनात विचारांचा प्रवाह सुरू होता आणि या विचारांमध्ये ते महालाच्या दिशेने निघाले. महालात पोहोचल्यानंतर त्यांनी पाहिले की राणी आपल्या कन्येला असीम प्रेमाने मांडीवर घेऊन लाड करत होती. त्या निष्पाप चेहऱ्याकडे पाहून राणीच्या मनात अपार आनंद आणि प्रेम दाटून येत होते. महालाचे वातावरण मधुर आणि शांत होते. राजा आलेले पाहून दास्या आदरपूर्वक कक्षाबाहेर गेल्या. राजा हळूहळू राणीच्या जवळ येऊन बसले आणि आपल्या कन्येला उचलून म्हणाले, राणी, ही कन्या खरोखरच खूप सुंदर आहे. राजाच्या या शब्दांवर राणीच्या चेहऱ्यावर हलकी प्रसन्नता दिसली, पण तिच्या डोळ्यात एक शंका स्पष्ट झळकली. ती नम्रतेने म्हणाली, महाराज, परंतु का? नागराजांनी खोल श्वास घेत उत्तर दिले, राणी, या कन्येचे जिवंत राहणे योग्य नाही. हिचे आयुष्य फक्त इथपर्यंतच आहे. हे ऐकताच राणीच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. रडत ती म्हणाली, महाराज, असे का म्हणतात? ही कन्या निष्पाप आहे. हिचा काय दोष आहे की तुम्ही तिच्या आयुष्याबद्दल असे कठोर शब्द वापरत आहात? एक पिता आपल्या संतानाबद्दल असे कसे बोलू शकतो? राजाने शांततेत उत्तर दिले, राणी, ही कन्या आहे, पुत्र नाही. ही आपल्या कुलाचे मस्तक झुकवण्याचे कारण बनेल. राजाचे हे कठोर वचन ऐकून राणीचे हृदय चुरचूर झाले. आपल्या नशिबाला दोष देत ती फुटफुटत रडू लागली. त्याचवेळी नागराज वासुकी गंभीर स्वरात म्हणाले, राणी,
आता रडणे थांबवा आणि माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐका. मला मनुष्य मात्रांपुढे माझे मस्तक झुकवायचे नाहीये. यानंतर राजाने अर्जुनसोबत घेतलेल्या वचनाची पूर्ण कथा सांगितली आणि राणीने धैर्याने उत्तर दिले, महाराज, यात मस्तक झुकवण्यासारखे काहीच नाही. कन्या ही परकी अमानत असते. जर आपण आपल्या कन्येचे विवाह अर्जुनच्या पुत्राशी लावले तर लोक आपली सत्यनिष्ठा आणि बलिदानाचे कौतुक करतील. ते म्हणतील, पहा, नागराज वासुकी यांनी आपले वचन पाळण्यासाठी किती महान बलिदान दिले. राणीचे हे शब्द ऐकून नागराज क्रोधाने तिळमिळले. रागाने नागराज म्हणाले, राणी, तुमच्या या गोष्टी बंद करा आणि माझ्या आज्ञेचे पालन करा. जर आज रात्रीपर्यंत तुम्ही या राजकुमारीचा अंत केला नाही तर उद्या मी तुमचे तुकडे तुकडे करून टाकीन. हे म्हणत राजा महालाबाहेर निघून गेले. राणी स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यातून अश्रूंची धार वाहू लागली. ती विचार करू लागली, मी माझ्या स्वतःच्या मुलीला कसे मारू शकते? मी एक आई आहे आणि आईसाठी आपल्या संततीचा वध करणे अशक्य आहे. राणीच्या हृदयात ममता उसळू लागली आणि ती करुणेने रडत राहिली. ती विचार करत होती की आपल्या कर्तव्य आणि ममतेच्या संघर्षात काय निर्णय घ्यावा. तेवढ्यात शिला नावाच्या दासीने राणीच्या जवळ जाऊन प्रेमाने विचारले, हे राणी, असे कोणते दुःख आहे की ज्यामुळे तुला अशा प्रकारे अश्रू येत आहे? राणीने आपल्या अश्रूंना आवरले आणि म्हणाली, दासी, आधी माझ्या या कन्येला बघा. सखीने प्रेमपूर्वक त्या बालिकेकडे पाहिले आणि म्हणाली, हे राणी, ही कन्या तर अत्यंत सुंदर आणि कोमल आहे. मग तू तिला अभागी का म्हणतेस? त्यानंतर राणीने आपल्या दुःखाने भरलेल्या हृदयाची संपूर्ण कहाणी सांगितली आणि म्हणाली, राजाने आज या कन्येचा जीव घेण्याचा आदेश दिलाय. हे ऐकून सखीचे हृदयही दुःखाने भरले. तिने करुण स्वरात विचारले, राणी, सांगा, मी तुमची काय मदत करू शकते? राणीने नम्रतेने उत्तर दिले, हे दासी, ही कन्या आता तुझ्या शरणात आहे. तिला आपल्या घरी घेऊन प्रेमाने तिचे संगोपन कर. त्या बदल्यात तू तुझ्या पाळलेल्या हरणाचा त्याग कर आणि त्याच्या डोळ्यांना काढून दासीच्या हातून मला पाठवून दे, जेणेकरून मी राजा वासुकी यांना दाखवू शकेन की आपल्या राजकन्येचा अंत झालाय. सखीने चिंतेने उत्तर दिले, हे राणी, हे काम कठीण आहे. मला माझ्या पतीची मदत घ्यावी लागेल, अन्यथा जर त्याने प्रश्न केला तर मी काय उत्तर देऊ? राणी म्हणाली, पण तू माझ्यावर विश्वास ठेव. मी त्याला समजावून सांगण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन. सखीचे वचन ऐकून राणीच्या मनाला थोडी शांती मिळाली. तिने तात्काळ दासीला पाठवून सखीच्या पतीला बोलावले आणि संपूर्ण योजना समजावून सांगितली. सखीचा पती योजना ऐकताच घाबरून म्हणाला, राणीजी, ही योजना राजाच्या आदेशाच्या विपरीत आहे. जर ही गोष्ट राजाला कळली तर तो मला, माझ्या कुटुंबाला आणि माझ्या मुलांना फाशी देईल. हे राणी, आम्हाला का अशा प्रकारे मृत्यूच्या दारात ढकलत आहात? राणीने करुणा आणि आशेच्या स्वरात उत्तर दिले, भाऊ, तूच माझी शेवटची आशा आहेस. ही गोष्ट फक्त आपल्यातच राहील. कोणालाही याची कल्पना होऊ देणार नाही. जर या कन्येचा जीव वाचला तर आपण परमेश्वराचे आशीर्वाद आणि मोठे पुण्य मिळवू. राणीच्या अश्रूंनी आणि भक्तिभावाने द्रवित होऊन सखीचा पती या कार्यासाठी तयार झाला. दासीने लगेचच त्या बालिकेला उचलले आणि आपल्या घरी नेले. सखीच्या पतीने एका मृत हरणाच्या पिल्लाला आणले. त्याच्या डोळ्यांना काढून राणीला दिले. राणीने ते डोळे राजा वासुकींना दाखवले आणि म्हणाली, हे आपल्या कन्येचे डोळे आहेत. राजाला विश्वास बसला की बालिकेचा अंत झालाय. हे पाहून राजाच्या मनात राणीबद्दल अपार प्रेम आणि करुणा दाटून आली. राजा वासुकीने राणीला आपल्या मिठीत घेतले आणि म्हणाले, हे महाराणी, आता दुःख करू नकोस. जर देवाची कृपा झाली तर पुढच्या वेळी आपल्या घरी पुत्राचा जन्म होईल. तेव्हा आपल्याला कोणासमोर डोके झुकवण्याची गरज भासणार नाही. दरम्यान दासी शिलाने त्या कन्येचे प्रेमपूर्वक नामकरण केले आणि तिचे नाव रुपाली ठेवले. नागराज वासुकी यांची ही कन्या आता दासीच्या घरात सुरक्षित आणि प्रेममय वातावरणात वाढू लागली. या रहस्याची माहिती फक्त राणीला होती, अन्यथा कोणालाही याची कल्पना नव्हती. राजा आपल्या राज्य कारभारात व्यस्त होता आणि रुपाली दासीच्या घरी स्नेह आणि भक्तीच्या वातावरणात वाढत होती. जणू स्वतः परमेश्वराच्या कृपेने तिला नवीन जीवन मिळाले होते. वेळ हळूहळू पुढे जात होता. याच दरम्यान राजा वासुकीने हस्तिनापुरात एक संदेशवाहक पाठवला आणि असा संदेश दिला की आमच्याकडे एका मृत कन्येचा जन्म झालाय. हा दुःखद संदेश ऐकून हस्तिनापुराच्या सभेत शांतता पसरली. पण अर्जुनने त्या दूताचे आदरपूर्वक स्वागत केले
त्याला अतिथीगृहात थांबवले, स्वादिष्ट भोजन दिले आणि अनेक भेटवस्तू भेट केल्या. तथापि अर्जुन जितके विनम्र आणि उदार होते तितकेच ते चतुर आणि सावधही होते. त्यांनी दूतांच्या संदेशावर विचार न करता आणि विश्वास ठेवला नाही. अर्जुनने लगेचच राज्यातील विद्वान आणि ज्योतिष पंडितांची सभा बोलावली. सर्व प्रमुख ब्राह्मण आणि विद्वानांना राजदरबारात उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. त्या पंडितांमध्ये एक अत्यंत वृद्ध आणि ज्ञानी पंडित होते, जे त्यांच्या प्रखर बुद्धी आणि आध्यात्मिक दृष्टिकोनासाठी प्रसिद्ध होते. अर्जुनने विशेषतः त्यांच्या सोयीसाठी पालखी पाठवली, कारण या जटिल समस्येचे समाधान त्यांच्या विद्वत्तेतूनच शक्य होते. सर्व विद्वान आणि पुरोहित जेव्हा दरबारात एकत्र आले तेव्हा अर्जुनने त्यांना विनम्रतेने सांगितले, हे पूजनीय ब्राह्मणांनो, आमच्या नगरीच्या संचालनात आपली विद्वत्ता नेहमीच मार्गदर्शन करत आली आहे. प्रत्येक संकटाच्या वेळी आपण आम्हाला योग्य दिशा दाखवली आहे आणि कठीण परिस्थितीतून उभे केले आहे. आजही आमच्या नगरीत स्वाभिमानासमोर एक गंभीर संकट उभे आहे आणि मी आपल्याकडून पवित्र परामर्शाची अपेक्षा करतो. वृद्ध पंडित विनम्रतेने म्हणाले, महाराज सांगा, आम्ही आपली कशी मदत करू शकतो. तेव्हा अर्जुनने राजा वासुकीने पाठवलेला संदेश संपूर्णपणे सभेसमोर वाचून दाखवला. त्यानंतर अर्जुनने पंडितांना विचारले, आता आपण सर्वजण यावर विचार करा आणि सांगा की या संदेशात किती सत्य आहे आणि किती कपट आहे. संदेश ऐकल्यानंतर सर्व पंडित आपल्या पोथ्या, पत्रे आणि ज्योतिष ग्रंथ घेऊन त्या संदेशाचे विश्लेषण करू लागले. एक दिवस गेला, नंतर दुसरा आणि तिसराही दिवस संपला, पण कोणताही निश्चित निष्कर्ष मिळाला नाही. शेवटी गहन विचारमंथन आणि अभ्यासानंतर सर्व विद्वान पंडितांनी आपले मत मांडले. त्यांनी अर्जुनला सांगितले, महाराज, नागराज वासुकीचा संदेश कपटपूर्ण आहे. तिथे एका कन्येचा जन्म झाला आहे आणि ती बालिका अजूनही जिवंत आहे. राजा वासुकीने या भीतीने की कधीतरी त्याची कन्या पृथ्वीवर जाऊन आपले आयुष्य व्यतीत करेल आणि त्यांना आपले मस्तक झुकवावे लागेल, म्हणून त्यांनी आपल्या कन्येला मारण्याचा आदेश दिला होता. पण त्यांची धर्मपरायण राणी आपल्या कन्येचा प्राण घेऊ शकली नाही. तिने आपल्या कन्येला दासीच्या घरी सुरक्षित ठेवले आणि ती कन्या त्याच नगरीत वाढत आहे. पंडितांनी अर्जुनाला सावध केले, महाराज लक्षात ठेवा, नागलोकात जाऊन आपल्या सुनेला बलपूर्वक आणण्याची चूक करू नका. नागराज वासुकी नागांची देवता आहेत आणि त्यांच्याकडे हजारो विषारी आणि शक्तिशाली नागांचा साठा आहे. तिकडे जाणारा मनुष्य बहुतेक वेळा जिवंत परत येत नाही. हे ऐकून अर्जुन चिंताग्रस्त झाले आणि म्हणाले, मग काय, माझी सून कधीही नागलोकात परत येणार नाही? यासाठी काही उपाय असणारच. त्यावर त्या वृद्ध पंडिताने हात जोडून सांगितले, महाराज, या कठीण परिस्थितीतून मुक्त होण्यासाठी फक्त एकच मार्ग आहे. जेव्हा आपली कन्या रुपाली 18 वर्षाची होईल तेव्हा या परिस्थितीवर आपण उपाय नक्कीच काढू शकतो. त्यावेळी राजा वासुकीच्या कन्येला पृथ्वी लोकातील पवित्र अमृतकुंडातून अमृत जल भरून आणावे लागेल आणि त्याच अमृताने राजा वासुकीला स्नान घालावे लागेल. फक्त तेव्हाच राजा वासुकी त्या कष्टप्रद कोडापासून मुक्त होऊ शकतो. राजा अर्जुन चिंतेत म्हणाले, हाच एकमेव उपाय आहे का? पंडितांनी नम्रतेने उत्तर दिले, हो महाराज, हीच ईश्वराची इच्छा आहे. म्हणून धैर्य धरा आणि त्या कन्येच्या 18 वर्ष पूर्ण होण्याची प्रतीक्षा करा. तेव्हा या कठीणाईचा अंत होईल. राजाने गहन चिंता आणि मनात श्रद्धा ठेवत त्या पंडितांना निरोप दिला. सर्व पंडित आपल्या आपल्या स्थानी परत गेले आणि राजा वासुकी पुढील 18 वर्षे प्रभूची लीला आणि धैर्य यांचं स्मरण करत राहिले. वेळ हळूहळू पुढे जात होता आणि अखेर तो शुभ दिवस आला जेव्हा रुपालीने 18व्या वर्षात प्रवेश केला. आता इकडे राजा वासुकीच्या राज्यात एके दिवशी राजा वासुकी आपल्या घोड्यावर बसून नगराच्या बाजाराचा फेरफटका मारत होते. अचानक त्यांनी एका हवेलीच्या छतावर एक अत्यंत सुंदर युवती पाहिली. ती आपले ओले केस सुकवत होती आणि तिचे सौंदर्य असे वाटत होते जणू आकाशात दुसरा चंद्र प्रकट झालाय. राजा त्या अप्रतिम सौंदर्याला पाहताच मोहित झाले. सूर्य सुद्धा तिच्या रूपाच्या समोर फिका वाटू लागला. पण दुर्दैवाने राजाला याची जाणीव नव्हती की ती कन्या दुसरी कोणी नसून त्यांची स्वतःची मुलगी रुपाली होती. त्यावेळी सतयुगाचा प्रभाव होता, जिथे फक्त विचारानेही पापाचा उदय होई. जसेच राजा वासुकीच्या मनात त्या कन्येबद्दल मोहाचा विचार आला, परमात्म्याचा न्याय प्रकट झाला. अचानक त्यांच्या शरीरात तीव्र खाज सुरू झाली, जी राजमहल पोहोचेपर्यंत विकराळ रूप धारण करू लागली. राजा वेड्यासारखा आपल्या शरीराला खाजू लागले आणि लवकरच त्यांच्या शरीरावर कोड रोगाने प्रतिघात केला.
त्यांचे शरीर रक्त आणि मांस सडून जाऊ लागले आणि भयंकर दुर्गंधी पसरली. देश विदेशातून श्रेष्ठ डॉक्टर आणि औषधांचा उपयोग केला गेला, परंतु कोणत्याही उपचाराने त्यांना काही लाभ झाला नाही. अखेर निराश होऊन राजा वासुकीने ज्योतिषी आणि पंडितांची सभा बोलवली आणि त्यांना नम्रतेने सांगितले, हे पंडितांनो, कृपया आपली विद्या वापरून मला या भयंकर रोगातून मुक्त होण्याचा उपाय सांगा. माझे शरीर या रोगाने दिवस रात्र व्यथित होत आहे आणि आता माझ्या सहनशक्तीची सीमा संपली आहे. सर्व पंडित आपली पोथी उघडून गहन ध्यानात बुडाले. दिवसभराचा वेळ गेला, पण त्यांना कुठेही समाधान मिळाले नाही. अखेर सर्व पंडित समजले की या स्थितीचे कारण स्वतः राजा वासुकीचे विचार आणि परमेश्वराची लीला आहे. पण हा सत्य त्यांना सांगणे अत्यंत कठीण होते. ते शांतपणे उभे राहिले, कारण या सत्याचा उघड होणे त्यांच्यासाठी एक भयंकर संकट निर्माण करू शकले होते. राजा वासुकीने पंडितांना गप्प पाहून रागाने म्हणाले, तुम्ही सर्व असे शांत का आहेत? तुम्ही आता सांगणार का नाही? जर मला उद्यापर्यंत समाधान मिळाले नाही तर मी सर्वांना मृत्यूदंड देईन. पंडित भयभीत होऊन आपापल्या घरात परत गेले आणि एका खोलीत एकत्रित झाले. त्यांच्यातून एक वृद्ध पंडित म्हणाला, बापरे, जर आपण सत्य सांगितले तर आपल्याला मारले जाईल आणि जर आपण काही सांगितले नाही तरी आपले प्राण संकटात येतील. आपण आता काय करावे? नंतर सर्व पंडित एकत्रित होऊन गहरी चिंता घेत होते. त्या वृद्ध पंडिताच्या पायाशी पडून ते विनंती करत म्हणाले, तुम्ही आम्हा सर्वांपेक्षा मोठे आहात आणि अधिक ज्ञानी आहात. कृपया तुम्हीच या संकटाचा उपाय काढा. तुमच्या विद्या आणि अनुभवाच्या समोर आम्ही सर्व लहान आहोत. वृद्ध पंडित शांतपणे म्हणाले, ठीक आहे पुत्रांनो, मी आता नाही तर कधीतरी या नश्वर संसाराला सोडून जाईल. मी माझे जीवन पूर्ण केले आहे आणि आता मला मरण स्वीकारल्यास काहीही हानी नाही. त्यामुळे सत्य सांगण्यात मला भय नाही. मी राजा वासुकीला सत्य सांगणार आहे, परिणाम काहीही असो. दुसऱ्या दिवशी सर्व पंडितांनी आपली पोथी आणि वृद्ध पंडिताला पालखीत बसून राजा वासुकीच्या दरबारात आणले. दरबारात पोहोचल्यावर त्यांचा आदर आणि सन्मान केला गेला आणि त्यांच्या विद्वत्तेमुळे वृद्ध पंडितांना उच्च स्थानावर आसन दिले. राजा वासुकी दरबारात येऊन आपल्या सिंहासनावर बसले आणि सर्व पंडितांना आदरपूर्वक उभे राहण्याची आज्ञा दिली. त्यानंतर गहन दृष्टिकोनाने पंडितांना पाहून त्यांनी विचारले, पुजारीजी, कृपया सांगा, आपली विद्या वापरून तुम्ही काय जाणले? मला कोणता रोग आहे आणि याचं निवारण कसं होईल? वयस्कर पंडिताने हात जोडत नम्रपणे सांगितले, महाराज, हे सांगताना आम्हाला खूप दुःख होईल, परंतु आपल्याला कोड रोगाने घेतले आहे. या रोगामागे एक गहन आणि वेदनादायक सत्य लपले आहे. राजा वासुकी आश्चर्याने विचारले, कसली गोष्ट आहे जी या रोगाचे कारण बनली? पंडिताने गंभीरतेने उत्तर दिले, महाराज, क्षमा करा, परंतु सत्य हे आहे की आपण आपल्या स्वतःच्या कन्येला अनुचित दृष्टीने पाहिले आणि मनात तिच्याशी संबंध करण्याचा विचार केला. हा विचारच आपल्या या भयंकर रोगाचे कारण ठरलाय. कारण सतयुगात पवित्रतेचा इतका प्रभाव होता की मनातील पापालाही दंड दिला जात होता. राजा वासुकीचा चेहरा रागाने लाल झाला आणि त्यांनी गरजत, खबरदार पंडित, जर तू आणखी एक शब्द बोलला तर तुझ्या प्राणांचा अंत होईल. जर तू आमच्यापेक्षा वयाने मोठा नसता तर मी तुझ्या डोक्याला धडापासून वेगळं करून टाकलं असतं. वयस्कर पंडिताने शांतपणे उत्तर दिले, महाराज, मला फाशी द्या आणि आपला राग व्यक्त करा, परंतु सत्य कायम राहील. सत्य माझ्या प्राणापेक्षा मोठा आहे आणि माझ्या जाण्यानंतरही हे सत्य बदलणार नाही. राजा वासुकी चिडलेले म्हणाले, माझी कोणतीही संतान नाही, तर तुम्ही असे कसे म्हणू शकता की मी माझ्या कन्येला चुकीच्या दृष्टीने पाहिलं? वयस्कर पंडिताने विनम्रपणे उत्तर दिले, महाराज, या प्रश्नाचं उत्तर फक्त आपली राणीच देऊ शकते. कृपया हे हलक्यात घेऊ नका, कारण यात काहीही असत्य नाही. राजाला हळूहळू पंडिताची वाणी समजली. त्याला असे जाणवले की त्यांच्या जीवनात कोणत्या तरी मोठ्या षड्यंत्राचा डाव आहे. पंडित खरेच म्हणाले होते की या प्रश्नाचे उत्तर फक्त राणीच देऊ शकते. राजा मोठ्या श्वास घेत म्हणाले, तर या भयंकर रोगापासून मुक्त होण्याचा मार्ग काय आहे? मी या शापापासून कसा मुक्त होऊ शकतो? वयस्कर पंडिताने श्रद्धेने उत्तर दिले, महाराज, आपली मुक्ती आपल्या पुत्रीच्या हातात आहे, जी तुम्हाला अजून नाकारलेली आहे. फक्त तीच आपल्याला या रोगातून मुक्त करू शकते. राजकुमारीला पृथ्वी लोकांच्या प्रवासासाठी एकटीच जावे लागेल, जिथे एक पवित्र अमृत कुंड आहे. जर ती त्या कुंडातून एक मटका पाणी भरून आणेल आणि आपल्याला त्यात स्नान घालेल तर आपण या रोगातून पूर्णपणे बरे होऊ शकता. अन्यथा
किती औषधांचा वापर केला तरी हा रोग कधी संपणार नाही, कारण नागलोकात याचा उपचार नाही. अचानक राजा वासुकीच्या मनात एक विचार आला आणि तो तात्काळ राजवाड्याकडे निघाला. तिथे पोहोचल्यावर त्याने राणीला गंभीर आवाजात सांगितले, महाराणी, आम्ही जे काही तुम्हाला विचारू त्याचं फक्त सत्य उत्तर हवंय. जर खोटं सांगितलं तर परिणाम गंभीर होतील. राजाच्या कडक शब्दांनी राणीच्या मनात भीती निर्माण केली. तिला शंका वाटली की कदाचित राजा राजकुमारीबद्दल काहीतरी जाणून गेलाय. घाबरलेली राणी म्हणाली, महाराज, काय गोष्ट आहे? तुम्हाला काय विचारायचं आहे? राजाने गंभीर स्वरात विचारले. राणी, आपल्याकडे एक पुत्री आहे का? हे ऐकून राणीचे हात आणि पाय थंड पडले आणि तिचं शरीर थरथरू लागलं. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, महाराज, आपण काय सांगत आहात? तुम्ही तर तिला जन्म देताच मारण्याचे आदेश दिले होते. राजा मोठा श्वास घेत म्हणाले, राणी, आम्ही आधीच सांगितलं होतं की सत्य वगळता काहीही बोलू नका, अन्यथा परिणाम भयंकर होतील. आता आम्हाला हे कळलं आहे की तुम्ही आमच्याशी छळ केलाय. राजाच्या या शब्दावर राणीने नजरेला खाली घालून घेतलं. राजा वारंवार विचारत राहिले, पण राणीने कोणतंही उत्तर दिलं नाही. राजा समजले की राणीने खरोखर काही मोठं गुपित ठेवले आहे. अखेर राणी म्हणाली, महाराज, मी तुम्हाला उत्तर देऊ शकत नाही. जर तुम्हाला उत्तर हवं असेल तर माझ्या डोक्याला धडापासून वेगळं करू शकता किंवा जे योग्य दंड वाटेल ते देऊ शकता. मी प्रत्येक शापासाठी तयार आहे. राणीचे हे शब्द ऐकून राजा वासुकीच्या डोळ्यात अश्रू आले. तो दुःखाने बोलला, राणी, मी ज्या वेदनेत आहे त्यात दुसऱ्याला कोणती शिक्षा देऊ शकतो? माझ्या आयुष्याच्या धाग्याची तुटण्याची भावना होत आहे. फक्त तुम्हीच माझी मदत करू शकता. जर तुम्ही काही गोष्ट माझ्यापासून लपवली असेल तर कृपया सत्य सांगा. मी तुम्हाला विश्वास देतो की भूतकाळातील सर्व गोष्टी विसरून मी जाईन आणि तुम्हाला कोणतीही शिक्षा होणार नाही. त्यानंतर राजा पंडितासोबत झालेली संपूर्ण चर्चा राणीला सांगू लागला. राणीने गंभीर स्वरात सांगितले, महाराज, जर तुम्ही आपलं वचन द्या की तुम्हाला त्या पंडितांनी मदत केली आहे, त्यांना कधीही कष्ट देणार नाही. राजा वासुकीने भक्ती आणि श्रद्धेने सांगितले, राणी, मी वचन देतो की तुमच्या मदतीला आलेल्या कोणालाही काही दंड नाही दिला जाणार. उलट त्यांचा आदर केला जाईल. त्या काळी वचनाला अत्यंत महत्त्व होतं. राजा वचन दिल्यावर राणीने सत्य उघड केलं. महाराज, ज्यावेळी तुम्ही तुमच्या पुत्रीला मारण्याचे आदेश दिले होते त्यावेळी मी माझ्या एका सखीच्या मदतीने तिला मारण्याऐवजी तिचं पालन पोषण करण्याचा निर्णय घेतला. आज आमची तीच पुत्री 18 वर्षाची होऊन दासीच्या घरात राहते आहे. राणीचे शब्द ऐकून राजा गडबडलेल्या विचारात पडले आणि त्यांनी त्यांच्या डोक्यावर हात मारत पश्चाताप केला. त्यांनी मनात म्हटले, पंडितांनी सत्य सांगितलं होतं. मी अनजाणपणे माझ्या स्वतःच्या पुत्रीला अनुचित दृष्टीने पाहिले आहे. यात थोडंही असत्य नाही. पश्चातापाची आग राजा वासुकीच्या मनात धडकत होती. त्यांनी त्यांचे अश्रू पुसत राणीला विचारले, राणी, आपण आमच्या पुत्रीचं नाव सांगितलं नाही. ती कोण आहे? राणी हळूच उत्तरली, महाराज, पंडितांनी तिचं नाव रुपाली ठेवलंय. राजा भाऊक होऊन म्हणाले, वा, आमच्या पुत्रीचं सौंदर्य तिच्या नावासारखं सुंदर आहे. राजा वासुकीने आपल्या वचनानुसार ढोल नगाडे आणि बँड वाजवून राजकुमारी रुपालीला राजवाड्यात बोलवले आणि तिचं भव्य स्वागत केलं. नागलोकात उत्सवाचं वातावरण निर्माण झालं. ज्यांनी त्या कन्येचे पालन पोषण केलं होतं त्यांना विशेष आदर आणि सन्मान मिळाला. राणी आपल्या पुत्री रुपालीवर अनंत प्रेम आणि स्नेह व्यक्त करत होती. त्याच वेळी इकडे पृथ्वी लोकाचा राजा अर्जुनच्या दरबारात गडबड निर्माण झाली. राजा त्यांच्या पंडितासोबत विचार विमर्श करत होते. राजा म्हणाले, आपला मुलगा परीक्षित आता 18 वर्षाचा झाला आहे. आता वेळ आली आहे की आपल्याला त्याला त्या शर्तेबद्दल सांगावे लागेल ज्याचा आपण नागराज वासुकीशी ठरवले होते. आपल्याला हे ठरवावे लागेल की पुढे काय करावं. त्याच वेळी सभामध्ये एका पंडिताने विनम्रतेने सुचवले, महाराज, आता योग्य वेळ आली आहे. राजकुमार परीक्षितला नागराज वासुकीसोबत झालेल्या शर्तेची संपूर्ण सत्यता सांगितली पाहिजे, जेणेकरून तो समजून घेईल की त्याचं कर्तव्य काय आहे. राजा अर्जुन यांनी आदेश दिला की परीक्षितला सभामध्ये बोलवावं. राजकुमार परीक्षितने दरबारात येऊन गुरुजनांना आणि सभासदांना प्रणाम केला आणि विचारले, बाबा, आपण आम्हाला कोणत्या कारणास्तव सभेमध्ये बोलावले आहे? कृपया सांगावे. राजा पार्थ अर्जुन म्हणाले, पुत्र, बराच वेळ आपण तुमच्याशी एक महत्त्वाची गोष्ट लपवली होती, पण आज आम्हाला वाटतं की योग्य वेळ आली आहे ज्यावेळी आम्ही आता तुम्हाला सत्य सांगू. आता ध्यानपूर्वक आमची गोष्ट ऐका. परीक्षित विनम्रपणे म्हणाला, बाबा, कृपया सांगावे, मी काय करू शकतो?
राजा अर्जुन त्याला नागराज वासुकीसोबत केलेली शर्त समजावून सांगत होते. त्यांनी त्याला सांगितले की कसा नागराजने वचन तोडला होता आणि आता वेळ आली आहे की आपला मान राखण्यासाठी आपण त्या शर्तेला पूर्ण करावं. राजा म्हणाले, आपली प्रतिष्ठा ह्या गोष्टीवर अवलंबून आहे की आपण ही शर्त पूर्ण करू. इतिहास आपल्याला कायर म्हणू नये, म्हणून हे आवश्यक आहे की तुम्ही नागराज वासुकीची पुत्री आमच्या महालात पुत्रवधू म्हणून आणा. इतकं सांगून राजा अर्जुन आपल्या सिंहासनावरून उठले आणि सभेतून बाहेर गेले. राजकुमार परीक्षितने राजपुरोहिताला विनम्रतेने विचारले, गुरुदेव, कृपया मला सांगावं, मी नागराज वासुकीची पुत्री रुपालीला मी पृथ्वी लोकावर कसं आणू शकतो? राजपुरोहिताने समजावत सांगितले, पुत्र नागराज, वासुकीला कोड रोगाने घेरले आहे आणि त्यांची वेदना अत्यंत असह्य आहे. नागलोकातील सर्व वैद्य आणि ज्ञानी या रोगाचे उपचार करू शकले नाहीत. नागराज तेव्हा ठीक होऊ शकतात जेव्हा त्यांची पुत्री रुपाली पृथ्वी लोकावरून पवित्र जल भरून त्यांचे स्नान घालेल. जेव्हा रुपाली पृथ्वी लोकावर अमृत कुंडांचा जल घेऊन येईल तेव्हा तुम्ही तिला आमच्या महालात आणा. राजपुरोहित पुढे चेतावणी देत म्हणाले, ध्यानात ठेव, राजकुमार, नागलोकात प्रवेश करणे अत्यंत धोक्याचे आहे. तिथे शक्तिशाली आणि विषारी नाग आहेत जे कोणत्याही बाहेरच्या व्यक्ती जिवंत सोडत नाहीत. जर राजकुमारी रुपाली तुमच्यासोबत आनंदाने येईल तर ठीक आहे, पण जर ती नकार करीत असेल तर तिला बलपूर्वक आणण्याचा विचार करू नका. आपल्या संस्कारांनी कोणत्याही स्त्रीला अनादर करणं मान्य नाही. राजकुमार परीक्षितने हे ठामपणे उत्तर दिले, गुरुदेव, आम्ही आमच्या संस्कारांचा आदर ठेवूनच कार्य करू. कृपया बाबांना सांगा की आम्ही त्यांची पुत्रवधू रुपाली नक्कीच आमच्या महालात आणून त्यांचा आदर राखू. पुढील दिवशी सकाळी राजकुमार परीक्षित आपल्या लहान सेनेसोबत यात्रा करत अमृत कुंडाच्या जवळ पोहोचले आणि तंबू लावले. तिथे त्यांनी राजकुमारी रुपालीच्या येण्याची प्रतीक्षा सुरू केली. दुसरीकडे नागराज वासुकी आपल्या महालात अत्यंत पश्चातापाने भरलेले होते. त्यांनी पुत्री रुपालीची माफी मागत होते. त्यांनी म्हटलं, पुत्री, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. या पापांचा दंड मी भयंकर रोगाच्या रूपात भोगत आहे. माझ्या वेदना आता सहन होत नाहीत. कृपया मला माफ करा आणि या रोगापासून मला मुक्त होण्यास मदत करा. हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीत काही नातेसंबंध परम पवित्र मानले जातात. या नातेसंबंधाचा आदर आणि मर्यादा राखणे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे, कारण हेच नातेसंबंध समाज आणि कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा आधार असतात. मुलीला माता पित्याचं अंश मानलं जातं. शास्त्रामध्ये सांगितले आहे की माता पित्याचं कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या मुलीचं रक्षण आणि आदर करावं. ती पूजनीय आहे आणि तिच्या पवित्रतेवर कोणताही दूषित दृष्टिकोन टाकणं हे अत्यंत मोठं पाप मानलं जातं. अशी विचारधारा केवळ कुटुंबाच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवते, तर ती समाजाच्या नैतिक मूल्यांनाही धक्का पोहोचवते. भाऊ बहिणीचे नातं अत्यंत पवित्र आणि अतूट असतं. शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की भाऊचं कर्तव्य आहे की तो आपल्या बहिणीचं रक्षण आणि देखभाल करेल. जर एखादा भाऊ आपल्या बहिणीबद्दल अनुचित विचार ठेवतो तर हे फक्त धार्मिक दृष्ट्या पाप नाही, तर सामाजिक दृष्ट्या देखील अत्यंत निंदनीय आहे. पुत्रवधूला कुटुंबात बहिणी समान स्नान दिलं जातं आणि ती कुटुंबात एक नवीन भूमिका निभावण्यासाठी येते आणि तिच्या प्रती प्रत्येक प्रकारे आदर आणि मर्यादा ठेवणं आवश्यक आहे. कुठल्याही प्रकारचा अनुचित विचार पुत्रवधूबद्दल ठेवणं महापाप मानलं जातं. लहान भावाच्या पत्नीला देखील सुनेच्या समान आदर देणं आवश्यक आहे. तिला बहिणी समान समजून तिच्या प्रती आपल्याला आदर ठेवणं आवश्यक आहे. या नात्यांबद्दल कुठल्याही प्रकारचा अनुचित दृष्टिकोन ठेवणं अधर्म मानलं जातं. शास्त्रांमध्ये स्पष्ट सांगितलं आहे की या नात्यांचा आदर न करणं भयंकर पाप आहे. जो व्यक्ती या पवित्र नात्यांना दूषित दृष्टिकोनातून पाहतो त्याला त्याच प्रकारची कठोर शिक्षा मिळते जशी राजा वासुकीला मिळाली होती. अशा व्यक्तीला शेकडो जन्मांमध्ये नरक भोगावा लागतो. एक स्त्री कितीही सुंदर असली तरी मनुष्याने तिच्या प्रती दूषित विचार ठेवू नये. राजा वासुकी आपल्या पुत्री रुपालीच्या समोर आपल्या पापांबद्दल पश्चाताप करत म्हणाले, पुत्री, चुकीने आम्ही भयंकर पाप केलं, ज्यामुळे आम्हाला ही असह्य वेदना भोगावी लागली आहे. कृपया आम्हाला या पापांपासून मुक्त करा आणि या रोगापासून मुक्त होण्यास मदत करा. रुपालीने आपल्या वडिलांचा तडफडणारा शरीर आणि त्यांचे दुःख पाहून तिच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. तिने मनाशी ठरवलं की ती आपल्या वडिलांच्या वेदना संपवण्यासाठी प्रत्येक कठीण प्रसंगाचा सामना करेल. राजा वासुकी त्यांच्या पुत्रीच्या प्रेम आणि करुणेने प्रसन्न होऊन गेले आणि म्हणाले, पुत्री,
जर तुम्ही या वेदनेचा अंत करू इच्छिता तर तुम्हाला पृथ्वी लोकावर जाऊन तिथल्या पवित्र अमृत कुंडातून जल भरून आणावं लागेल. त्या पाण्याने स्नान केल्यावरच या वेदना संपतील. पण लक्षात ठेवा, पृथ्वी लोकावर काही लोक आपले शत्रू आहेत, जे तुम्हाला हानी पोहोचू इच्छितात. त्यांच्यापासून सावध राहा आणि कोणाशी संपर्क साधू नका. जर कोणी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर विसरू नका की तुम्ही एक नागकन्या आहात. गरज पडल्यास तुम्ही त्याला दंश करून त्याचा जीवाणोच्छेद करू शकता. रुपालीने आपल्या वडिलांना विचारलं, बाबा, अखेर माणसांची आपली इतकी दुश्मनी काय? तेव्हा राजा वासुकीने संपूर्ण घटना विस्ताराने सांगितली. एकदा आम्ही शिकारासाठी पृथ्वी लोकावर गेलो होतो, जिथे आपली भेट अर्जुन सोबत झाली. तेथेच शत्रुतेचा बीज रोपण झालं आणि आता पृथ्वी लोकाचे लोक आपले शत्रू बनले आहेत. ते ठरवून बसले आहेत की परीक्षिताच लग्न हे तुझ्यासोबतच झालं पाहिजे आणि आता ते तुमच्यासोबत विवाह करू इच्छित आहे. म्हणूनच मी तुम्हाला वारंवार सांगतो, कुठल्याही माणसाशी संपर्क साधू नका. रुपाली ठामपणे म्हणाली, बाबा, जे आपण सांगत आहात तेच मी करेन. उद्या सकाळी मी माझ्या प्रवासाला निघेल. राजा वासुकी यांनी खोल श्वास घेत रुपालीच्या गालावर एक चुंबन दिलं आणि तिला जवळ घेतलं. दुसऱ्या दिवशी रुपालीने एक मटका घेतला आणि माता पित्यांची आज्ञा घेऊन पृथ्वी लोकाच्या पवित्र कुंडाकडे चालत गेली. ज्यावेळी ती अमृत कुंडाकडून जल भरत होती, तिची नजर एक सुंदर राजकुमारावर पडली, जो तलावाच्या काठी बसून कुणाच्या तरी प्रतीक्षेत होता. रुपालीला आपल्या वडिलांची गोष्ट आठवली आणि मनुष्यांची आपला वैर आहे, पण तिला विचार आला, कदाचित हा राजकुमार परीक्षित आहे, त्याच्याशी माझ्या लग्नाची गोष्ट चालली आहे. रुपालीचा चेहरा त्याच विचाराने खुलला आणि परीक्षितला पाहून तिच्या मनात अनोखी प्रेमाचे अंकुर फुलले. राजकुमार परीक्षित देखील पहिल्या नजरेत रुपालीवर मोहित झाला आणि त्याने विचार केला, हीच ती राजकुमारी आहे जी मी आपली राणी बनवू इच्छितो. हीच माझी जीवन संगिनी आहे. दोघांचे हे प्रथम भेटणं जणू पृथ्वी लोकाच्या वातावरणाला देखील सुखी करून गेलं. संध्याकाळ होत होती. आकाशात ललिमा पसरली होती आणि जणू निसर्ग देखील या पवित्र मिलनाची साक्ष बनवू इच्छित होता. राजकुमार परीक्षित आणि राजकुमारी रुपाली एकमेकांना एकटक पाहत होते, जणू त्यांची आत्मा अनेक वर्षापासून या क्षणाची वाट पाहत होती. रुपालीने आपल्या मटक्याला दोरी बांधून त्याला कुंडात टाकलं आणि पाणी भरून निघाली. परीक्षितने पाहिलं की ती तात्काळ निघण्याच्या तयारीत आहे. अचानक राजकुमारने तिचा हात पकडला आणि विनम्रपणे म्हणाला, मी खरं सांगतो आहे का? तुम्ही नागलोकाचे राजा वासुकी यांच्या पुत्री रुपाली आहात का? रुपालीने आश्चर्याने विचारलं, राजकुमार, तुम्ही मला ओळखता का? माझ्या वडिलांची तब्येत खूप गंभीर आहे आणि मला हे पाणी घेऊन लवकर नागलोक परत पोहोचायचं आहे. परीक्षितने शांत स्वरात उत्तर दिलं, नागकन्या, आम्ही तुम्हाला हे पवित्र पाणी नेण्यापासून थांबवणार नाही, पण कृपया आमच्या काही प्रश्नांची उत्तरे द्या. रुपालीने संयमाने विचारलं, काय विचारू इच्छिता राजकुमार? तुम्हाला काय माहिती पाहिजे? परीक्षितने गंभीरपणे विचारलं, तुमच्या वडिलांनी आमच्या वडिलांशी म्हणजेच राजा अर्जुनशी वचन का तोडलं? असं काय घडलं की त्यांनी असं वचन दिलं ज्याला त्यांना पाळणं कठीण झालं? त्यांना असं का वाटलं की पृथ्वी लोकावर तुमचं येणं त्यांच्या सन्मानाला ठेच पोहोचवेल? त्यानंतर परीक्षित म्हणाले, आम्हाला हे समजत नाही की तुमच्या वडिलांनी आमच्याशी विश्वासघात का केला, पण आम्ही आमच्या वचनावर ठाम आहोत. आमची अशी इच्छा नाही की भविष्यात लोक हे म्हणतील की राजा अर्जुन आणि त्यांच्या पुत्र परीक्षित नागलोकापासून भिवून त्यांच्या वचनावरून मागे हटले. त्यामुळे राजकुमारी, कृपया आमच्यासोबत जाण्याचा निर्णय घ्या. आम्ही तुम्हाला तो आदर आणि प्रेम देऊ जे तुमचं अधिकार आहे. राजकुमाराची शब्द ऐकून रुपालीच्या मनात तिच्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि तिने रडलेल्या स्वरात म्हटलं, राजकुमार, आम्ही विवश आहोत. आम्ही इच्छित असतानाही आपला निर्णय घेऊ जाऊ शकत नाही. नागलोक असो की पृथ्वीलोक, एका कन्येला स्वतःचं भाग्य निवडण्याचा अधिकार नाही. माझं तर जीवही वाचणं कठीण होतं जर माझ्या आईने माझ्यावर दया दाखवली नसती. परीक्षित करुणेने म्हणाले, राजकुमारी, हेच कारण आहे की आम्ही तुम्हाला आमच्यासोबत चालण्याची विनंती करत आहोत. आम्ही तुम्हाला ते सर्व अधिकार देऊ जे नागलोकामध्ये तुमच्याकडून हिसकावले गेले होते. रुपालीने ठामपणे उत्तर दिलं, राजकुमार, मी अजून तुमच्यासोबत जाऊ शकत नाही. मी माझ्या वडिलांना वचन दिलं आहे की काही हो, मी त्यांना या रोगातून मुक्त करणारच आणि मी माझ्या वडिलांचे वचन तोडू शकत नाही. त्याचं केलेलं वचनशिवाय मी काहीच जाणत नाही. पण मी तुम्हाला वचन देते
की माझ्या वडिलांना रोगमुक्त केल्यानंतर मी नक्कीच परत येईन. परीक्षित चिंतेने विचारले, राजकुमारी, तुम्हाला असं वाटतं का की राजा वासुकी तुम्हाला पृथ्वी लोकावर परत यायला इतक्या सोप्या पद्धतीने परवानगी देतील? रुपालीने धैर्याने उत्तर दिलं, राजकुमार, मी तुम्हाला वचन देते की जे काही कठीण प्रसंग येतील त्यांना सामोरे जाऊन मी नक्कीच परत येईन. कृपया माझ्यावर विश्वास ठेवा आणि माझी वाट सोडा. दोघांच्या डोळ्यात अश्रू होते. निरोप घेत असताना रुपाली म्हणाली, राजकुमार, माझी प्रतीक्षा करा, मी परत येईन, इथे तुमच्याशी पुन्हा भेटेन. रुपाली जल घेऊन नागलोकाकडे निघाली आणि राजकुमार परीक्षित दूरपर्यंत तिला जाताना पाहत राहिले. जणू त्यांचं हृदय त्या क्षणी रुपालींच्या सोबत चाललं होतं. रस्त्यात रुपालीला हे जाणवलं की तिच्या वचनामुळे ती मोठ्या संकटात सापडली आहे. तिला वाटत होतं की तिचे वडील नागराज वासुकी तिला कधीही पृथ्वी लोकावर परत येऊ देणार नाहीत, पण ती आपल्या वडिलांचं वचन तोडू इच्छित नव्हती. या समस्येवर उपाय म्हणून रुपालीने मनाशी एक गुप्त योजना तयार केली. अशी योजना जी राजकुमार परीक्षितच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आणू शकेल. जेव्हा रुपाली नागलोक पोहोचली तेव्हा तिच्या मातापित्यांनी तिला सुरक्षित परत आलेलं पाहून आनंद व्यक्त केला. राजा वासुकी आणि राणीने तिच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची प्रशंसा केली, ज्यामुळे ती पृथ्वी लोकावरून पवित्र जल आणण्यासाठी प्रवास करत होती. काही वेळानंतर राजा वासुकीने चौकात एक चटई पसरली आणि त्यावर बसले. गहन समाधानाने ते म्हणाले, पुत्री, आता लवकर या पवित्र पाण्याने आम्हाला स्नान घाला, जेणेकरून आम्ही या भयंकर रोगातून मुक्त होऊन एका आरोग्यपूर्ण जीवन जगू. आता ती वेळ आलीच होती ज्यावेळी राजकुमारी रुपालीने आपली योजना पुढे नेली. तिने ठरवले होते की ती आपले वचन निभावेल, पण त्याचबरोबर तिच्या नशीब निवडण्याचा हक्क तिला गमवायचा नाही. राजकुमारीने आपल्या मनानुसार आपला अंगठा राजा वासुकीच्या माथ्यावर ठेवला आणि उरलेलं पवित्र जल त्यांच्या संपूर्ण शरीरावर ओतलं. पण मुद्दामच ती जल त्या ठिकाणी ओतली नाही जिथे तिचा अंगठा ठेवला होता. राजा वासुकीचे शरीर हळूहळू निरोगी होऊ लागले, पण माथ्यावर तसाच ठिपका राहिला जिथे रुपालीचा अंगठा ठेवला होता. राजा वासुकी आपल्या हरवलेल्या आरोग्यामुळे अत्यंत आनंदित झाले आणि त्यांनी आरसा मागून आपला चेहरा पाहिला. त्यावर अंगठ्याचा ठिपका पाहून त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता दिसली. त्यांनी निराशपणे म्हटलं, पुत्री, ही तुमची कशी चूक झाली? जर हे ठिपकं शरीराच्या इतर भागावर असतं तर काहीच हरकत नव्हती, पण ते तर आमच्या चेहऱ्यावर आहे. रुपालीने आपल्या वडिलांना विनम्रतेने उत्तर दिलं, बाबा, कृपया माफ करा. अनवधानाने ही चूक झाली आहे, पण आपल्याला चिंता करण्याची गरज नाही. मी एकदा परत पृथ्वी लोकाहून पवित्र जल आणायला जाईल आणि हा ठिपकाही ठीक होईल. राजा वासुकीने दीर्घ श्वास घेतला आणि म्हटलं, पुत्री, आम्हाला दुःख आहे की तुम्हाला परत पृथ्वी लोकावर जावं लागेल, पण हे आवश्यक आहे की माझा हा ठिपका मिटावा. रुपालीने आपल्या मनात आनंद आणि समाधान अनुभवला, कारण तिची योजना यशस्वी झाली होती. तिला आता कळले होते की ती एकदा परत पृथ्वी लोकावर जाऊन आपलं ध्येय पूर्ण करणार आहे. तिने आपल्या माता पित्यांचं आशीर्वाद घेत देवाचा आभार मानलं आणि मटका उचलून तिच्या प्रवासाला सुरुवात केली. यावेळेस रुपालीच्या डोळ्यात अश्रू होते, पण तिच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदही होता. तिला ठाऊक होतं की आता ती कायमची जात आहे. जेव्हा ती त्याच ठिकाणी पोहोचली तेव्हा तिने पाहिलं की राजकुमार परीक्षित आधीच तिथे बसून तिच्या येण्याची वाट पाहत होता. जसेच राजकुमाराने रुपालीला येताना पाहिलं, त्यांच्या हृदयात आनंदाची लाट निर्माण झाली. तो धावत तिच्याकडे गेला आणि दोघांनी एकमेकांना गळ्यात घेऊन भावुकतेने भेट दिली. रुपालीने अश्रुपुरीत डोळ्यांनी म्हटलं, राजकुमार, मी माझं सर्व काही सोडून आले आहे. आता तुम्ही जिथे घेऊन जाल तिथे मी जाण्यास तयार आहे. राजकुमार परीक्षितने आपल्या जीवनसंगिनीला महालात आणून भव्य स्वागत केलं. राजा अर्जुनने देखील आपल्या पुत्राला पाहून अपार आनंद व्यक्त केला. संपूर्ण पृथ्वी लोकात आनंदाची आणि उत्साहाची लाट पसरली होती. जणू सर्वांनी नागलोकावर विजय प्राप्त केला होता. तर नागलोकात राजा वासुकी आणि राणी पूर्ण दिवसभर आपल्या मुलीची वाट पाहत होती. जसजसा रात्रीचा अंधार वाढत गेला त्यांचं मन चिंतेने काळवंडत गेला. राणीने अशांत मनाने सांगितले, आमची मुलगी अजूनपर्यंत का परत आली नाही? काही अनहोनी घडली तर नाही ना? राजा वासुकी देखील अनोळखी भीतीने ग्रस्त होऊ लागले. अखेरीस सकाळ होताच त्यांनी आपल्या दूतांना पृथ्वी लोकावर पाठवण्याचे आदेश दिले, जेणेकरून राजकुमारीला काय घडले हे शोधू शकतील. राजा वासुकीने आपल्या सर्वश्रेष्ठ गुप्तचारांच्या या कार्यावर पाठवले आणि जेव्हा गुप्तचर पृथ्वी लोकावर आले
तेव्हा त्यांना तिथे घोड्यांच्या पायांच्या ठशांचा मागोवा दिसला. ठशांचा पाठलाग करत ते राजा अर्जुनच्या नगरी हस्तिनापूरपर्यंत पोहोचले. तिथे त्यांना हे समजले की राजकुमारी रुपाली राजकुमार परीक्षित सोबत गेली आहे. जेव्हा गुप्तचर नागलोकात परत आले आणि राजा वासुकीला सर्व घटना सांगितली, तेव्हा राजा वासुकी रागाने थरथर कापू लागले. त्यांनी म्हटलं, शेवटी तेच झाले ज्याची आम्हाला भयंकर भीती होती. आमच्या राजकुमारीला परीक्षितने आपल्या सोबत नेलाय, पण आम्ही शांत बसणार नाही. मी पृथ्वी लोकावर आपले विषधारी योद्धांची सेना पाठवीन, ज्यामुळे त्यांची आत्मा थरथरणार आहे आणि ते आमच्या चरणांमध्ये पडण्यासाठी विवश होणार आहेत. राजा वासुकीने नागलोकातील सर्व शक्तिशाली योद्ध्यांना दरबारात बोलवून सभा केली. ते म्हणाले, जो आमच्या शत्रूला पराजित करेल आणि राजकुमारीला सुरक्षित परत आणेल, तो या पाण्याच्या विड्याचा स्वीकार करेल. पण सभामध्ये कोणत्याही योद्ध्याने पाण्याचा विडा स्वीकारण्याचे धाडस केले नाही. हे पाहून राजा वासुकी क्रोधाने म्हणाले, भुरी, तुझे बल आणि पराक्रम काय झाले? तू विसरला आहेस की तू कित्येक महान योद्ध्यांना पराजित केला आहेस? भुरी नाग, जो लाग लोकातील सर्वात बलशाली योद्धा मानला जात होता, तो रागाने भरून पाण्याचा विडा घेतो आणि राजा वासुकीला म्हणतो, महाराज, आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाही. मी आपल्यासमोर सर्व शत्रूंना यमलोकात पोहोचवून राजकुमारी रुपालीला सुरक्षित परत आणेन. यानंतर बुरीनाग पृथ्वी लोकावर जातो आणि लांबच्या प्रवासानंतर तो हस्तिनापूर नगरीत पोहोचतो आणि ब्राह्मणाचे रूप धारण करून शहराच्या गल्लीमध्ये फिरतो. त्याला दिसले की नगरातील लोक त्यांच्या कार्यात व्यस्त आणि आनंदी होते, जणू त्या ठिकाणी दुःखच नाही. बुरीला हे शहर आणि त्यातील वातावरण खूप आवडले, पण त्याने आपले ध्येय विसरले नाही. त्याने मनाशी ठरवले की रात्रीचा अंधार होईपर्यंत तो थांबणार नाही. रात्र झाल्यावर बुरीनाग त्याचं खरं रूप धारण करतो आणि महालाच्या मागून गुपचुपात प्रवेश करतो. त्याने आधी राजा आणि राणीच्या कक्षात जाऊन त्यांना समाप्त केले. त्यानंतर राजकुमार आणि परीक्षितच्या कक्षात पोहोचून त्यालाही विषाचं शिकार बनवले. महालातील सर्व नातेवाईकांना त्याने मारून त्यांना निष्प्रभ केले आणि रुपाली, जी स्वतः परीक्षितासोबत आली होती, ती बुरीनाग तिच्याकडे गेला आणि आनंदाने सांगितले, पुत्री, मी सर्वांना संपून टाकले आहे. ज्यांनी तुझं अपहरण केलं होतं, आता तुला माझ्यासोबत नागलोकात परत जायचं आहे. बुरियाच्या या वचनांनी रुपालीच्या मनात हाहाकार माजला. तिच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले आणि ती रडत रडत म्हणाली, अरे पापी, तू काय केलंस? तू माझं संपूर्ण घर उद्ध्वस्त केलं आणि म्हणतोस की हे लोक मला जबरदस्ती घेऊन गेले होते, पण मी स्वतःच्या इच्छेने आले होते. तू नाही जाणतोस, सासर आणि पतीचा अर्थ फक्त तिच्या जीवापेक्षा काही नसतो. आता या अनर्थासाठी मी तुला कधी माफ करणार नाही. रुपालीच्या या शब्दांनी बुरियाच्या हृदयाला खोलवर दुखावलं. तो निराश आणि लज्जित होऊन लगेच नागलोक परत गेला. नागलोकात जेव्हा बुरिया दरबारात पोहोचला, तेव्हा राजा वासुकींनी त्याला पाहून आनंदाने म्हटलं, बुरिया, तुम्ही आमच्या मुलीला परत आणलत का? लवकर सांग, आम्हाला खूप बेचैनी होऊ लागले आहे. पण बुरियाच्या चेहऱ्यावर उदासी दिसली आणि त्याने भारी मनाने सांगितले, महाराज, मी राजा अर्जुनच्या संपूर्ण कुटुंबाला समाप्त केले. त्याने त्याला विस्तृतपणे सांगितले. बुरीच्या बोलण्यावर राजा वासुकींना राग होऊन त्यांनी गर्जना केली, तुम्ही हे काय केलं? आमच्या मुलीने स्वतः त्या कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता आणि तुम्ही असा अनर्थ केला. सभेमध्ये एका प्राचीन पुरोहित शांतपणे म्हणाले, महाराज, क्षमा करा, पण बुरिया नागापासून खूप मोठी चूक झाली आहे. या अनर्थाचा काही फायदा होणार नाही. राजा वासुकीने रागाने विचारले, पुरोहितजी, आपण काय म्हणत आहात? हे सर्व व्यर्थ कसे होईल? पुरोहित शांततेने उत्तर दिले, महाराज, पृथ्वी लोकात एक महान वैद्य आहे. त्याची दृष्टी कोणत्याही विषधरावर पडली की त्या व्यक्तीला लगेच जीवन पुन्हा मिळते आणि त्यांचं विष नष्ट होतो. हे ऐकून दरबारात गडबड माजली आणि जे लोक परीक्षित कुटुंबाच्या मृत्यूवर आनंदित होण्याचे विचार करत होते, ते आता निराशेने भरले. इतर हस्तिनापुरात शोक वातावरण पसरले होते. राजमहालातील सर्व लोक विषामुळे बेशुद्ध पडले होते आणि त्यांच्या तोंडातून लाळ येत होती. मग कोणीतरी वैद्यराज धन्वंतरीचं नाव घेतलं, ज्यांना वरदान होतं की त्यांची दृष्टी कोणावर पडली की त्याचं विष त्वरित नष्ट होतं. राजमहालाचे मंत्री घाबरून वैद्यराजाच्या आश्रमात पोहोचले आणि त्यांना विनंती केली की वैद्यराज, कृपया लवकर या. आणि नागांनी आमच्या राजा आणि राणी राजकुमाराला विष दिलाय. ते सर्व जीवन आणि मृत्यूच्या दरम्यान संघर्ष करत आहेत. वैद्यराज त्वरितपणे आपल्या शिष्यांचं हस्तिनापूरच्या दिशेने निघाले. जेव्हा ते राजमहालात पोहोचले,
तेव्हा त्यांनी सर्व पीडितांच्या शरीरावर आपली दृष्टी टाकली आणि चमत्कारिकपणे सर्व लोक हळूहळू उठून बसले, जणू काही काही घडलेच नव्हते. राजा अर्जुन भाऊक होऊन वैद्यराजांकडे म्हणाले, आपले कोटी कोटी धन्यवाद वैद्यराज. जर तुम्ही वेळेवर आले नसते तर आमचे संपूर्ण कुटुंब नष्ट झाले असते. वैद्यराज गंभीरतेने उत्तरले, महाराज, पण हे अनर्थ का झाले? नागलोकाने आपल्या संपूर्ण कुटुंबाला नष्ट करण्याचा प्रयत्न का केला? राजा पार्थ मोठ्या दीर्घाने श्वासाने म्हणाले, आणि नागराज, वासुकी सोबत झालेली संपूर्ण घटना आणि रुपाली यांचा आम्ही केलेला संवाद आणि त्यानंतर त्यांनी वैद्यराजांना विस्ताराने संपूर्ण माहिती दिली. सर्व ऐकून वैद्यराज गंभीरपणे म्हणाले, महाराज, आपल्याला हे समजत नाही की नागराज वासुकी त्यांच्या शत्रुतेला किती दूर नेऊ शकतात. मी जास्त वेळ आपल्यासोबत थांबू शकत नाही, कारण मी संपूर्ण पृथ्वीवर भ्रमण करतो. जर मी वेळेवर पोहोचलो नसतो तरी अनर्थ झाले असते. राजा अर्जुन नम्रतेने म्हणाले, वैद्यराज, कृपया आपल्याला या संकटातून बाहेर पडण्याचा काही उपाय सांगा. तेव्हा वैद्य धन्वंतरी शांतपणे उत्तरले, महाराज, नागलोकापासून तुम्हाला त्याच वेळी धोका राहील जेव्हा राजकुमार परीक्षित आणि राणी रुपाली तुमच्या सोबत असतील. मग याचा एकच उपाय की तुम्ही त्यांना सुरक्षित स्थळी पाठवावे, असं ठिकाण जिथे नाग पोहोचू शकत नाही. अर्जुन चिंतेत विचारले, वैद्यराज, पृथ्वीवर असं कुठलं ठिकाण असू शकतं जिथे नाग पोहोचू शकत नाही? वैद्य धन्वंतरी गंभीरपणे आवाजात म्हणाले, समुद्राच्या मध्यभागी एक कंचन महल तयार करा. त्यात राजकुमार परीक्षित आणि रुपाली यांना पाठवा, कारण नाग जलात प्रवेश करू शकत नाही आणि जर ते प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असतील तर ते बुडून मरणार, कारण नागांची शत्रुता फक्त परीक्षिताशी आहे. हे परीक्षिताकडे आकर्षित होतील आणि तुमच्या नगरीला धोका नाही. राजा अर्जुन आपले डोके खाली घालून म्हणाले, तुमची आज्ञा स्वीकारली. काहीच वेळात समुद्राच्या मध्यभागी एक भव्य कंचन महल तयार करण्यात आले आणि परीक्षित व रुपाली यांना त्या महलात पाठवले. दोघे तिथे शांतपणे राहू लागले. वैद्य धन्वंतरी व त्यानंतर आपल्या आश्रमाकडे परत आले. एक दिवस नागराज वासुकीने आपल्या दरबारात पानाचा विडा ठेवला आणि गरजून सांगितले, जो कोणी हा पानाचा विडा उचलणार त्याला एक विशेष कार्य करावे लागेल. त्याला वैद्य धन्वंतरीला नष्ट करावे लागेल. सर्व नाग योद्धे एकमेकांकडे पाहत होते, पण त्यापैकी कोणताही योद्धा वैद्य राजांशी भिडण्याचं धाडस करत नव्हता, कारण ते जाणत होते की धन्वंतरीकडे हे अशी दिव्य शक्ती आहे जी कोणालाही एका क्षणात भस्म करू शकते. त्यावेळी तक्षक नाग उभा राहिला आणि पानाचा विडा चघळत म्हणाला, महाराज, आपल्याला चिंता करण्याची गरज नाही. मी आतापर्यंत जे काही कार्य तुमच्यासाठी केले आहे ते आता कधीही अपयशी झालो नाही. यावेळी मी यशस्वी होऊन परत येईल आणि वैद्य धन्वंतरीचा अंत करेल. राजा वासुकी गंभीरतेने म्हणाले, तक्षक बुरिया नाग त्याच्या कार्यात यशस्वी होऊनही अपयशी झाला. तुला मृत्यूचा भय नाही का? तक्षक आत्मविश्वासाने उत्तरला, महाराज, असा कोणता कार्य आहे जे मी तुमच्यासाठी पूर्ण केले नाही? मला मृत्यूचं भय नाही. मी आपल्याला निराश करणार नाही. यानंतर तक्षक नाग ब्राह्मणाचे वेश धारण करून पृथ्वी लोकाच्या प्रवासावर निघाला. तक्षक नागाने वैद्य धन्वंतरीच्या आश्रमात प्रवेश केला, पण तिथे कोणताही व्यक्ती नव्हता. तो त्यांच्या परत येण्याची वाट पाहत होता. पण खूप वेळ गेल्यावर त्याने वैद्यराजांचा शोध घेण्याची योजना बनवली. अचानक त्याचे लक्ष आश्रमापासून थोड्या अंतरावर असलेल्या एका झोपडीकडे गेलं. तिथे एक गरीब शेतकऱ्याचं कुटुंब राहत होतं. तक्षक झोपडीजवळ पोहोचला आणि बाहेरून आवाज देऊ लागला, कोण आहे का जो या वृद्ध ब्राह्मणाला पाणी पाजू शकेल? शेतकऱ्याची पत्नी बाहेर आली आणि म्हणाली, बसा महाराज, मी ताबडतोब तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. पाणी पिऊन झाल्यावर तक्षकने शेतकऱ्याला सांगितले, माझा पुत्र एक विषारी नागाच्या दंशाने गंभीरपणे आजारी आहे. मी वैद्य धन्वंतरीकडे गेलो होतो, पण ते इथे नाहीत. तुम्हाला माहिती आहे का ते कुठे असतील? शेतकऱ्याने उत्तर दिले, पंडितजी वैद्यराज हस्तिनापुरात गेले आहेत, जिथे राजा पार्थ आणि त्याच्या कुटुंबाला नागाने दंश केला होता. पण वैद्यराजांनी सर्वांना जीवनदान दिलं. तक्षक नाग म्हणाला, माझं त्यांच्याशी भेटणं अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्याने सुचवले, आपण हस्तिनापूर जा, तिथे आपल्याला वैद्यराज मिळतील. तक्षक नागाने शेतकऱ्याचे आभार मानले आणि हस्तिनापूरच्या दिशेने निघाला. पण काही मैल पोहोचल्यानंतर आणि चालल्यानंतर त्याला विचार आला की हस्तिनापूर जाण्याने काय फायदा? तिथे तर सर्व शत्रू आहेत आणि जर माझी ओळख झाली तर माझा जीव धोक्यात येईल. का नाही इथेच थांबून वैद्यराजांच्या परत येण्याची वाट पाहू?
तक्षक नाग मार्गाच्या कडेला आपला डेरा जमवून वैद्यराज धन्वंतरीच्या परत येण्याची वाट प्रतीक्षा करू लागला. दरम्यान नागराज वासुकीने आपले गुप्तचर तक्षकावर लक्ष ठेवण्यासाठी पाठवले, जेणेकरून आवश्यकता पडल्यास त्याची मदत केली जाईल. यावेळी वैद्य धन्वंतरी आपल्या 1600 शिष्यांसह आश्रमाकडे परत येत होते. मार्गावर जात असताना तक्षकाने आपली योजनेला अंतिम रूप दिलं. त्याने स्वतःला एका सुंदर लाकडी छडीच्या रूपात बदलले आणि मार्गावर खाली पडला. जेव्हा वैद्य राजांच्या शिष्यांनी त्या सुंदर छडीला पाहिले तेव्हा ते ती मिळवण्यासाठी एकमेकांशी भांडू लागले. एका शिष्याने सांगितले की मी त्याला सर्वात आधी पाहिले म्हणून ती माझी आहे. दुसऱ्या शिष्याने प्रतिवाद करत सांगितले, मी आधी ती उचलली आहे म्हणून ती माझ्या हक्कात आहे. छडीमुळे त्यांच्या मनात एवढा लालच निर्माण झाला की ते खोटे बोलू लागले. गुरु धन्वंतरी यांनी शिष्याच्या भांडणामध्ये लक्ष देऊ दिले आणि प्रेमाने विचारले, पुत्रांनो, तुम्ही कोणत्या गोष्टीवर भांडत आहात? एका शिष्याने उत्तर दिले, गुरुदेव, आम्ही सर्व या सुंदर छडीसाठी भांडत आहोत. गुरु धन्वंतरी यांना शांतता राखण्यासाठी छडी आपल्या गळ्यात लावली आहे आणि म्हणाले, आता ही छडी माझ्याकडे राहील आणि तुम्ही सर्व प्रेमाने पुढे चला. शिष्य शांत झाले आणि गुरुच्या मागे मागे चालू लागले. तक्षक नाग जो छडीच्या रूपात होता त्याने या क्षणाची प्रतीक्षा केली होती. जसेच गुरु धन्वंतरी यांनी ती छडी आपल्या गळ्यात घातली, तक्षकाने लगेच आपले खरे रूप घेतले आणि गुरुजींच्या गळ्यात दंश केला. तो एका क्षणात गडद होऊन जंगलात अदृश्य झाला. गुरुजी विषाच्या प्रभावामुळे तडफडत पडले. शिष्यांनी हे दृश्य पाहिले आणि ते जोरात रडू लागले. गुरु धन्वंतरीने करुण स्वरात सांगितले, पुत्रांनो, शांत व्हा. तक्षक नागाने मला डसले आहे आणि आता मी माझ्या जखमेला देखील पाहू शकत नाही. ही माझी अंतिम वेळ आहे, म्हणून माझी गोष्ट नीट ऐका. गुरुजी म्हणाले, जर मी या विषामुळे प्राण सोडले तर मला इथेच भूमीमध्ये समाधी घेऊन काढा. 6 महिने नंतर मला बाहेर काढा आणि मी तुम्हाला जिवंत भेटेल. पण जर तुम्ही मला 6 महिन्यापूर्वीच बाहेर काढले तर माझं शरीर सडून जाईल. त्यामुळे माझं जाणं व्यर्थ जाऊ देऊ नका. माझं शरीर कापून खा. त्यामुळे माझं सर्व ज्ञान तुमच्यात समाविष्ट होईल आणि तुम्ही सर्व धन्वंतरी बनाल. हे सांगून गुरुजींनी आपले प्राण सोडले आणि शिष्य गुरूंच्या या महान बलिदानाने दुःखात बुडाले. त्यांनी गुरूंची समाधी तयार केली आणि ती निमाच्या पानांनी झाकून श्रद्धेपूर्वक त्यांना दफनवले. सर्व शिष्य आता 6 महिने पूर्ण होण्याची प्रतीक्षा करत होते, जेणेकरून त्यांना पुन्हा आपल्या गुरूंचं दर्शन होईल. तक्षक नाग आपले कार्य पूर्ण करून गर्वाने नागलोक परतला. जसेच त्याने राजा वासुकीला सांगितले की त्याने गुरु धन्वंतरीला डसले आहे, संपूर्ण नागलोक आनंदाने खुश झाले. ढोल नगाऱ्यांची धून दरबारात गुंजू लागली. राजा वासुकी प्रसन्न होऊन आपली मोत्यांची माळा गळ्यातून काढून आदरपूर्वक तक्षकाच्या गळ्यात घालून म्हणाले, तक्षक, तू आपल्या शत्रुत्वाचा बदला घेतला आहेस. तू एक महान कार्य केले आहेस. आता तुम्ही विश्रांती घ्या. राजा वासुकीने सांगितले. बुरिया नाग जो दरबारात बसला होता, हा दृश्य पाहून त्याच्या मनात ईर्ष्या उत्पन्न झाली. त्याने मनाशी ठरवले की मी यापेक्षा मोठं कार्य करून दाखवणार आणि सर्वांना दाखवणार की मी असफल नाही. त्याच वेळी राजा वासुकीचे दूत पृथ्वी लोकातून परत आले आणि दरबारात उपस्थित झाले. राजा वासुकीने त्यांचे स्वागत करत विचारले, काय समाचार आहे? दूतांनी आदरपूर्वक उत्तर दिले, महाराज, पहिला समाचार असा आहे की राजकुमार परीक्षित आणि राजकुमारी रुपाली समुद्राच्या मध्यभागी असलेल्या कंचन महालात पाठवले गेले आहेत. दुसरा समाचार असा आहे की तक्षकने वैद्य धन्वंतरीला डसून आपले कार्य पूर्ण केले आहे. राजा वासुकी गंभीर होऊन म्हणाले, पहा, पण तक्षकने आपले काम पूर्ण केले असले तरी गुरु धन्वंतरीने मरताना आपल्या शिष्यांना सांगितले की जर 6 महिन्यानंतर माझं शरीर बाहेर काढले तर मी पुन्हा जिवंत होईल आणि जर 6 तसे झाले तर 1600 धन्वंतरी तयार होतील, जे आपल्यासाठी भयंकर संकट निर्माण करतील. हे ऐकून राजा वासुकी चिंतेत पडले आणि म्हणाले, जर असं झालं तर परीक्षितला मारणं आपल्यासाठी अत्यंत कठीण होईल. दुसऱ्या दिवशी राजा वासुकीने दरबारात पाण्याचा विडा ठेवला आणि घोषणा केली, जो योद्धा या संकटाचं समाधान करेल आणि परीक्षिताचा अंत करेल त्याला अर्धा नागलोक राज्य देण्यात येईल. बुरिया नाग जो आपल्या संधीची प्रतीक्षा करत होता, लगेच उठून त्याने पानाचा विडा चघळला आणि उच्च स्वरात म्हणाला, महाराज, तुम्ही निश्चिंत राहा. मी या कार्याला पूर्ण करूनच परत येईन. राजा वासुकी समाधानपूर्वक श्वास घेत म्हणाले, शाब्बास बुरिया, आम्ही जाणत होतो की तुमच्यावर माझा विश्वास आहे. असं काही नाही जे तुम्ही पूर्ण करू शकत नाही,
म्हणून दुसरीकडे 6 महिने पूर्ण होण्यापूर्वीच गुरु धन्वंतरीने यांच्या शिष्यामध्ये मतभेद उत्पन्न होऊ लागले. एक शिष्य म्हणाला, मला असं नाही वाटत की इतक्या वेळानंतर आपले गुरुजी जिवंत परत येतील. आपल्याला त्यांचे शरीर बाहेर काढून पाहायला हवे. इतर शिष्यांनी सहमती दर्शवली आणि म्हणाले, हो, जर त्यांचे शरीर सडले असेल तर आपण त्यांचा अंतिम संस्कार करून या भ्रमापासून मुक्त होऊ. शिष्यांनी समाधी उकरून गुरुजींचं शरीर बाहेर काढलं, पण त्यांचे डोके गायब होतं. हे पाहून ते सर्व स्तब्ध होऊन गहिऱ्या पश्चातापात बुडाले. त्यांचे डोळे आसूंनी भरले. एक शिष्य म्हणाला, आपण जर 6 महिने प्रतीक्षा केली असती तर आपले गुरुजी पूर्णपणे जिवंत उठले असते, पण आपण त्यांची इच्छा नाकारली आणि आता त्यांना कायमचे गमावले. दुसऱ्या शिष्याने उदास आवाजात म्हटले, गुरुजींनी आपल्याला सांगितले होते की जर आपण त्यांना वेळेपूर्वी बाहेर काढले तर आपल्याला त्यांचे शरीर खाऊन ही त्यांची विद्या आत्मसात करावी लागेल. भक्तीने परिपूर्ण होऊन गुरुजींच्या 50 शिष्यांचा एक समूह एकत्र झाला आणि त्यांनी गुरुजींच्या शरीराचे मांस एकमेकांमध्ये वाटून घेतले, जेणेकरून ते त्यांची अंतिम इच्छा पूर्ण करू शकतील. सर्व शिष्य मांस शिजण्यासाठी तयारी करत होते. तेवढ्यात एक ब्राह्मण वेशधारी भुरिया नाग त्यांच्या कुटियांवर पोहोचला. ब्राह्मणाला पाहून सर्व शिष्यांनी श्रद्धापूर्वक प्रणाम केला. भुरीने नागाने दयाळू स्वरात सांगितले, पुत्रांनो, हे काय भोजन बनवत आहात? याचा सुगंध खूप विचित्र आहे. एका शिष्याने संपूर्ण गोष्ट ब्राह्मणाला सांगितली आणि म्हटले, आम्ही आमच्या गुरुजींचे मांस शिजवून घेत आहोत, जेणेकरून त्यांच्या विद्या आमच्यात समाविष्ट होईल, जे त्यांनी मरताना सांगितले होते. हे ऐकून ब्राह्मण वेशधारी भुरिया नाग दयाळू आवाजात म्हणाला, अरे मूर्ख बालकांनो, तुम्हाला माहिती आहे का की गुरूंच्या देहांतानंतर त्यांच्या आत्म्याची शांती मिळवण्यासाठी हवन, पूजा आणि दान पुण्य केले जातात. गुरूंचे मांस शिजविण्याचा विचार करणे हे सर्वात मोठे अधर्म आहे. तुम्ही खरंच विचार करत आहात का की गुरुचं मांस खाऊन तुम्ही विद्वान बनाल? जो गुरु तुम्हाला जिवंत असताना विद्या देऊ शकला नाही, तो मृत्यूनंतर तुम्हाला काय देणार आहे? या कार्यामुळे तुम्ही सर्व नरकाचे भागी बनाल आणि 7 जन्मापर्यंत तुमचे पाप शुद्ध होणार नाही. शिष्यगण भीत असलेल्या स्वरात म्हणाले, ब्राह्मण देवता, कृपया आम्हाला मार्ग दाखवा. आता आम्ही काय करावे जेणेकरून आम्ही या भयांवर पापांपासून मुक्त होऊ शकू? म्हणून भुरिया नागने शांतपणे सांगितले, जर तुम्हाला या पापाचे भागी व्हायचे नसेल तर तुम्ही गुरूंच्या शरीराचे हे तुकडे गंगा नदीत सोडून द्या, अन्यथा सर्व नेहमी पापांच्या ओझ्याखाली दबले जाल आणि तुम्ही कधीच मोक्ष प्राप्त करू शकणार नाही. शिष्यांनी विनम्रतेने ब्राह्मणाच्या आदेशांचे पालन केले आणि गुरूंच्या मांसांचे तुकडं नदीत सोडण्याचा निर्णय घेतला आणि सर्व गंगेसाठी निघाले आणि श्रद्धेने गुरूंच्या अवशेषांना पवित्र दिसून वाटू लागले आणि ते तुकडे गंगेच्या प्रवाहासोबत बंगालच्या दिशेने वाहून गेले. मित्रांनो, आता ही कथा इथे संपते. पुढील कथेत काय होईल? नागराज वासुकी परीक्षितचा अंत करू शकेल का? किंवा राजा अर्जुन आपल्या पौत्र परीक्षिताची रक्षा करू शकतील का? नागराज वासुकी आपल्या नवीन चालांमध्ये यशस्वी होईल का? हे बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि ही कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला तर मग भेटूया एका नवीन माहितीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.